आणि नक्कीच एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. पहिल्याच चेंडूवरती एक घनघाती प्रहार करायचा विचार होता फलंदाजाचा. नक्कीच चंदू घाडगे एक नावाजलेले फलंदाज या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुणवंत फलंदाज. तर या आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी मालुसर संघाने सहभागी होऊन आपल्या या स्पर्धेत एक प्रामाणिकपणाने खेळ दाखवला आणि या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आमच्या कमिटीच्या वतीने आपला सत्कार करण्यात येतोय. मालुसर संघाला विनंती असेल की आपला संपूर्ण संघ आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. मान्यवर कक्षातील आमचे अतिथी अर्थातच मान्य श्री संतोषजी सकपाळ साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करतो की आमच्या या मालुसर संघाला एक कौतुकाची थाप म्हणून त्यांचा सन्मान करणं गरजेचं असेल. आपण सामना पाहतोय सोनाट विरुद्ध हातलोट. हातलोट संघ प्रथम फलंदाजी करताना पाहतोय आपण सलामीची जोडगोळी चंदू घाडगे आणि सचिन मोरे. मालुसरी संघांना पुन्हा आम्ही एकदा विनंती करतोय की आपण आपला संपूर्ण संघ घेऊन आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या या ठिकाणी सत्कार केला जाईल. अर्थातच मान्य श्री संतोषजी सकपाळ KSK सचिव यांच्या शुभ हस्ते आपला मालुसरी संघाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या स्पर्धेदरम्यान आपला प्रामाणिकपणाने खेळ दाखवला, या स्पर्धेत सहभागी झालात याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतोय आणि आमच्या आयोजकांच्या वतीने अर्थातच मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्य श्री संतोषजी सकपाळ साहेब अर्थातच KSK सचिव यांच्या शुभ हस्ते आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांचे सुद्धा आम्ही हार्दिक आभार मानतोय. वळू या सामन्याकडे. सामना चालू आहे तो हातलोट विरुद्ध सोनट आणि हातलोट संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 3 अशी धावसंख्या. चंदू घाडगे सर त्याचप्रमाणे सचिन मोरे हे दोन फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. थोडेसे मोठ्या फटक्यांपासून निश्चित वंचित राहिलेत. यावेळी पुन्हा एकदा थोडीशी स्वैरफेकी म्हणावी लागेल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या बिनबाद 4 अशी धावसंख्या. पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा शेवटचा चेंडू हाताळताना गोलंदाज प्रतीक सकपाळ. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज सचिन याच्या बॅटमधून आणि नक्कीच यावेळी झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. झेल मात्र जमिनीला दान केला गेला आणि तदनंतर 2 धावसंख्या पूर्ण केली गेली. म्हणजेच 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या परावर्तित होते ती 8 या धावसंख्येवरती. 6 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक चांगले सुरेख पॉवर प्लेचे षटक प्रतीक सकपाळच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय अर्थातच आपण स्पर्धा पाहतोय श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 चा हा थरार आणि नक्कीच क गटातील हा दुसऱ्या फेरीतील सामना सोनाट विरुद्ध हातलोट या 2 संघादरम्यान आपण पाहतोय. दोन्ही संघ नावाजलेले संघ, प्रबळ दावेदार असलेले हे संघ या केदारेश्वर महाकाली चषक वरती नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. कोणता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल हे मात्र येणारा काळ ठरवेल आणि नक्कीच या ठिकाणी चंदू घाटगे सारखे फलंदाज मोठे फटके मारतील आणि प्रेक्षकांसाठी पर्वणीय असणारी त्यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांना साथ देतील ते सचिन मोरे नावाचे फलंदाज. आतापर्यंत संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 अशी धावसंख्या. आता मात्र सुरेख फटका सजवलाय, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय आणि नक्कीच या ठिकाणी तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडूची फेकी येईल तोपर्यंत तीन काढलेला चौथीला आउट ना.
3 धावा पण पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांची. चंदू घाडगे सर आणि त्यांच्यासोबत सचिन मोरे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 9 ही धावसंख्या. चांगला फटका सजवला होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथे एक चांगली कौतुक करावं लागेल. थोडीशी उशिरा फेकी आली आणि तदनंतर 3 धावा पण पूर्ण केल्या गेल्या. दुसरं षटक हाताळताना आपल्याला दिसतोय तो गोलंदाज सचिन कदम आणि फलंदाजी स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो सचिन मोरे. म्हणजेच सचिन टू सचिन या पद्धतीचा आपल्याला हा चेंडू पाहायला मिळेल. दोन्ही हे सचिन आणि क्रिकेट मधलं एक उत्तुंग असं नावाजलेलं असं नाव आपण पाहतोय. अर्थातच क्रिकेटचा गॉड सचिन तेंडुलकर यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय. चेंडूला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अर्थातच भिंत भेदून चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13 अशी धावसंख्या. दुसरे षटक चालू असताना यावेळी मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आपण पाहिला आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप सजवला गेला. चेंडूला पाठवला सीमारेषा पार चौकार. आता मात्र नक्कीच गेअर बदललेला दिसतोय दोन्ही फलंदाजांनी, कारण संघाला धावसंख्या मोठी उभारायची आहे. मर्यादित 3 षटकांचा हा सामना आणि 3 षटकांमध्ये जेवढी जास्त धावसंख्या आपण जमा करू या इराद्याने उतरलेली ही जोडगोळी अर्थातच चंदू घाडगे आणि त्यांच्यासोबत सचिन मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन मोरे वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळताना, चंदू घाडगे वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळताना आणि एक अवांतर अशी मिळून 13 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा खराब फटका म्हणावा लागेल. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघ पोहोचतोय. 14 ही धावसंख्या. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा अर्थातच श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 ग्रामस्थ मंडळ हरचंदी, श्री केदारेश्वर जनकल्याण मंडळ हरचंदी मुंबई रजिस्टर्ड, श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी, श्री गणेश मित्र मंडळ हरचंदी आणि श्री काळेश्वरी महिला मंडळ हरचंदी या सर्वांच्या वतीने आयोजलेली भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा, या सर्वांचे आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी किशोरदादा मांगर यांचं इथे आगमन होतंय. आमच्या कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वाढवल्यात आणि आमच्या कमिटीला सदिच्छा देण्यासाठी. यावेळी मात्र फटका सजवला, 1 धाव निश्चित मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एका धावेने संघाची धावसंख्या आपल्याला परावर्तित होताना पाहायला मिळते 15 अशी धावसंख्या. दुसरं षटक चालू असताना आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसतोय तो गोलंदाज सचिन. हा गोलंदाज यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल आणि इथे मात्र एक साधा सोपा झेल म्हणावा लागेल. झेल त्याचा सोपा नव्हता कारण उंच उडालेला नक्की होता. त्याच्या हातात घेण्याचा प्रयत्न त्याने केला होता त्या क्षेत्ररक्षकाने आणि ऐनवेळी चेंडू जमिनीला दान केला गेला. नक्कीच एक जीवनदान मिळतंय ते सचिन याला आणि 1 धाव पळून पूर्ण केली जाते. म्हणजेच डिक्लेअर चंदूला जीवनदान मिळालंय आणि नक्कीच एका धावेनेशी संघ पोहोचतोय. सोळा अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चंदूचा थोडासा फेल ठरतोय प्रयत्न आणि नक्कीच या ठिकाणी 1 धाव मिळते ती डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 ही धावसंख्या. बिनबाद 17 अशी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे अर्थातच शेवटचं हाणामारीचं षटक शिल्लक असेल आणि ते हाताळण्यासाठी कर्णधार कोणावरती विश्वास ठेवेल, कारण
जिंकल्यानंतर शाबासकी देणाऱ्यांचे हात खूप असतात, परंतु जिंकण्या अगोदर जी कौतुकाची थाप असते ती गरजेची असते. आणि नक्कीच विश्वासाची थाप म्हणा, कौतुकाची थाप म्हणा, हा कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती करेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. वैयक्तिक कोटातलं पहिलं, संघातर्फे तिसरं अर्थातच सुरेश सकपाळ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू या इनिंगचे शिल्लक असतील. 6 चेंडूमध्ये आपल्याला धावांचा पाऊस पाहायला मिळेल का गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. कारण आत्तापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्च झाल्या होत्या आणि तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडाची धावांची लयलूट आपल्याला पाहायला मिळाली आणि आता तिसऱ्या षटकामध्ये सुरेश सकपाळ काय करेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 17 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 17 अशी धावसंख्या, त्यात एक जीवनदान मिळालेलं चंदूला. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. या ठिकाणी काऊ कॉर्नरचं क्षेत्र शिकून चेंडू अडवेल, चेंडूची फेकी खराब फेकी आणि त्याचा मात्र पुन्हा एकदा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाज उठवतायत. नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी संघ पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. या अगोदर झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच मयूर ठरतोय. या मयूरला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपला मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीरचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते तो आपल्याला दिला जाईल. या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर मयूर याला विनंती असेल की आपण लगेचच आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तर आता मात्र पहिले यश प्राप्त होते. नक्कीच मोठी घनगती प्रहार करण्याच्या नादामध्ये एक फलंदाज तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक गडी बाद 19 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. म्हणजेच सचिन मोरे आता तंबूमध्ये परतला असेल. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती, म्हणजे 7 चेंडूंचा खेळ केला, 7 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या. एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला होता तो सचिन मोरे यांनी आणि त्यानंतर मात्र आता सचिन मोरे मैदानात तंबूत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र नवीन फलंदाज यावेळी मात्र पुन्हा एकदा सिद्विक हा फलंदाज थोडासा बीट होताना पाहायला मिळतोय आणि संघ पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर सुद्धा पाहायला मिळत आहेत. म्हणजेच अवांतर धावेने धावसंख्येत भर झालेली आपल्याला पाहायला मिळते. 20 अशी धावसंख्या. तर मयूर याला विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे जे पंच म्हणून काम पाहत आहेत ते अर्थातच मान्य श्री अमित गोलतकर सर यांना विनंती असेल की मयूर याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्याच्या पाठीवरती कौतुकाची ताप आणि पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत. मयूर या अगोदरच्या सामन्याचा ठरलेला मॅन ऑफ द मॅच आणि त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच किताब प्रदान करतील माननीय श्री अमित गोलतकर सर. या संपूर्ण स्पर्धेचे पंच म्हणून जे काम पाहत आहेत, एक नावाजलेले पंच, आपल्या अचूक निर्णयासाठी प्रसिद्ध असलेले हे पंच अमित गोलतकर सर यांच्या शुभ हस्ते मयूरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. स्क्रीनवरती आपण पाहतोय. दोन्ही मयूरचे खूप खूप अभिनंदन आणि अमित गोलतकर यांचे सुद्धा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. व या सामन्याकडे तिसरं षटक चालू असताना 4 धावांचा खेळ संपलाय. 4 चेंडूंच्या खेळानंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 25 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. म्हणजेच 2.4 षटकाचा खेळ संपलेला. आता 2 चेंडू शिल्लक असतील ते या इनिंग मधले. या 2 चेंडूवरती मोठे प्रहार होतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. अजूनही धडाडीचा फलंदाज चंदू घाडगे स्ट्राईकला. यावेळी मोठा फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथे असेल आणि एक साधा सोपा जेल मिळवण्याचा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी टिपतोय आणि इथे मात्र चंदूचं वादळ म्हणजेच जी वादळी खेळी होती ती संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरा गडी बाद होते 25 या धावसंख्येवरती. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका का विकेट हे मात्र पाहण्याजोगं असेल. यानंतर होणारा सामना दुधगाव विरुद्ध PCC पाली. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपण
नाणेफेकीसाठी यायचं आहे. दूधगाव आणि पीसीसी पाली संघनायक दोघांनाही विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. नवीन फलंदाज अजय फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि शेवटचा चेंडू हाताळताना आपल्याला दिसेल तो सुरेश सकपाळ. यावेळी सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात असेल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा पण पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि ते मात्र आत्मघातकी खेळी म्हणजेच पंच आताच्या धावा डिक्लेअर करायच्या आहेत. आउट म्हणजेच 2 धावा या ठिकाणी गणल्या जातील. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. म्हणजेच 28 धावांची गरज असेल ती 28 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी सोनाट संघाला. 18 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी सोनाट संघाला. दरम्यान आपण सामना पाहतोय सोनाट विरुद्ध हातलोट आणि हातलोट संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित 3 षटकांमध्ये 27 धावा जमा केल्यात. 28 धावांचं लक्ष ठेवलंय ते सोनाट संघासमोर. यानंतर होणारा सामना दूधगाव विरुद्ध पीसीसी पाली. दोन्ही संघ नायकांना विनंती असेल की या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमच्या मान्यवर कक्षामध्ये अर्थातच माननीय श्री नितीनजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या संघाची नाणेफेक केली जाईल याची कृपया नोंद घ्या आणि लगेचच दोन्ही संघ नायकांनी या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. दूधगाव आणि पीसीसी पाली. दूधगाव संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. पाली संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण सुद्धा या ठिकाणी त्वरित यायचं आहे. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करेन, अर्थातच मान्य श्री नितीन मोरे सरांना विनंती करेन की यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते केली जाईल. नितीन मोरे मान्य श्री पांडुरंग मोरे साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना दूधगाव विरुद्ध पीसीसी पाली. या सामन्याची नाणेफेक मान्य श्री पांडुरंग मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मध्ये होते. हा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल याची कृपया दोन्ही संघांनी विनंती घ्यायची आहे. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज आणि 1 पॉवर प्लेचं अनिवार्य षटक असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आपण सामना पाहतोय सोनाट विरुद्ध हातलोट. हातलोट संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित 3 षटकांमध्ये 27 धावा जमा केल्यात आणि 28 धावांचा पाठलाग करायचा आहे तो सोनाट संघाला. म्हणजेच 18 चेंडू आणि 28 धावा असं असताना सलामीची जोडगोळी मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. ती सोनाट संघाकडून सलामीचे फलंदाज सुरेश आणि प्रथमेश ही जोडगोळी मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती अर्थातच कर्णधार पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी कोणावरती विश्वास दाखवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यानंतर होणारा सामना दूधगाव विरुद्ध पीसीसी पाली. पाली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते दूधगाव संघाला. 4 षटकांचा हा सामना. चालू असलेल्या सामन्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सोनाट विरुद्ध हातलोट. माफ करा, दूधगाव संघाची फिल्डिंग असेल.
वैनासोशी कादांडी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर श्री केदारेश्वर जनकल्याण मंडळ हरचंदी मुंबई रजिस्टर अंतर्गत श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय। अंतिम दिवशी सर्व मान्यवरांची या ठिकाणी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी DN मोरे साहेब माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे विजय मोरे साहेब अध्यक्ष, श्री केदारेश्वर जनकल्याण मंडळ हरचंदी मुंबईचे अध्यक्ष माननीय श्री विजय मोरे साहेब, त्याचप्रमाणे अशोक गोविंद मोरे साहेब आणि त्यांच्यासोबत रमेश नारायण मोरे या ठिकाणी आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित झालेत। रमेश नारायण मोरे खजिनदार आहेत, त्याचप्रमाणे DN मोरे साहेब माजी अध्यक्ष आणि आता विद्यमान अध्यक्ष मान्य श्री विजय मोरे साहेब यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी स्वागत असेल, त्यांचं या ठिकाणी आगमन होते। हार्दिक स्वागत। आपल्या वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण आपली उपस्थिती दर्शवली, त्याचप्रमाणे आपण या स्पर्धेसाठी वेळोवेळी सहकार्य केलात याबद्दल सुद्धा आमचे आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेच्या ठिकाणी येऊन चार चांद लावले त्यासाठी सुद्धा आमच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत केलं जाते। जावली महाश्वर मधील नामवंत उद्योगपती समाजसेवक श्री चंदन दादा चव्हाण तसेच अशोक दादा सकपाळ यांचे या आयोजनास मोलाचे सहकार्य लाभले, त्यांचे सुद्धा या आमच्या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि आता उपस्थित मान्यवरांच्या कक्षामध्ये सर्व मान्यवरांचे मी समालोचक राजेश पाताडे कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। वळू या सामन्याकडे। पहिल्याच चेंडूवरती आपण मोठा फटका पाहिला, त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि त्यानंतर एक धाव मात्र पळून पूर्ण केली गेली, म्हणजेच आतापर्यंत 5 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 28 धावांचा पाठलाग करताना हातलोट संघ आणि सोनट संघ या संघादरम्यान चाललेली ही युद्ध आणि नक्कीच यावेळी चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार चौकार। नक्कीच आमच्या मान्यवरांना मान्यवंदना करणारा हा फटका पाहायला मिळालाय, तो फलंदाज सुरेशाच्या बॅटमधून आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 बिनबाद 9 अशी धावसंख्या। 28 धावांचा पाठलाग करायचा मर्यादित 3 षटकांचा हा सामना सोनाट विरुद्ध हातलोट या संघादरम्यान पाहतोय। हातलोट संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित 3 षटकांमध्ये 27 धावा जमा केल्यात आणि 28 धावांचा पाठलाग करायचा तो सोनाट संघाला आणि त्याच्या उतरताना पहिल्यांदाच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपलाय। आतापर्यंत धावा जमा केल्यात त्या 9। यावेळी मोठा फटका प्रहार पाहायला मिळालाय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात असेल। काऊ कॉर्नरला इथे मात्र एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय आणि नक्कीच या ठिकाणी सुरेशला माघारी परतावा लागेल। सलामीचा फलंदाज नक्कीच मोठ्या फटक्यांची आतषबाजी करण्याचा मानस होता आणि तोच सुरेश यावेळी मात्र मैदानात तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक गडी बाद 9 अशी धावसंख्या। पहिलं वेळे षटक चालू असताना पॉवर प्लेचं षटक 28 धावांचा पाठलाग करायचा आहे। गोलंदाजांना काहीतरी किमिया दाखवावी लागेल आणि त्याच इराद्याने कर्णधाराने विश्वास ठेवला होता तो यश नावाच्या गोलंदाजावरती आणि त्याच विश्वासाला साजेशी अशी गोलंदाजी करताना आपल्याला यश मात्र आता पाहायला मिळतोय। पहिली जोडगोळी फोडण्यात यश मिळवलंय। नक्कीच सुरेशला मैदानातून तंबूत परत पाठवले आणि आता संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती नक्कीच मोठा प्रहार पाहायला मिळेल का गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळेल हे मात्र पाहण्याजोगं असेल। श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब हरचंदी आयोजित भव्य दिव्य ही क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी अंतिम दिवसासाठी मान्यवरांची मांदियाळी आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये पाहतोय। NKCC आहेर संघाला आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपला सन्मान घेण्यासाठी संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला सन्मान घेऊन जायचा आहे। तर आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी मंगेश दादा सकपाळ अर्थातच शिवसेना शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 160 चांदिवली विधानसभा
मंगेश दादा सकपाळ साहेब यांचं इथे आगमन होते। त्याचप्रमाणे त्यांच्या साथीने माननीय श्री सोनू दादा पवार, प्रदीप दादा यादव हे त्यांचे सहकारी सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहिलेत। या स्पर्धेला उपस्थित राहून आपण या स्पर्धेला शोभा वाढवलेत यासाठी आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय। व या सामन्याकडे सामना पाहतोय आपण हातलोट विरुद्ध सोनाट असा सामना, रंगतदार सामना। 12 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची गरज असेल ती सोनाट संघाला 28 धावांचा पाठलाग करताना पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय। पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10, एक गडी बाद 10 अशी धावसंख्या। ओमकार आणि प्रथमेश कदम ही फलंदाजांची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आता पाहायला मिळेल तो हरी। मर्यादित 3 षटकांचा हा सामना, म्हणजेच अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। 12 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 18 जिंकण्यासाठी सोनाट संघाला। आता मात्र गोलंदाज हरी गोलंदाजी मार्कमध्ये नक्कीच किमया दाखवेल, कारण या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल। श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025च्या मानाच्या चषकावरती नाव कोरायचं असेल तर इथे मात्र झगडावं लागेल। यावेळी मात्र फुलटॉच चेंडू आणि मात्र चेंडू जाते 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार। यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाची चुकी म्हणावी लागेल। चेंडूवरती धावत जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला असता तर निदान चेंडू अडवता तरी आला असता, परंतु चेंडूच्या बाउन्सची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षेत्ररक्षकांचा। चेंडू बाउन्स झाल्यानंतर नक्कीच सीमारेषा पार डोक्यावरून झाला। त्या 4 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 14 अशी धावसंख्या। आता मात्र समीकरण बदलते। 11 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। 11 चेंडूमध्ये धावसंख्या करायची ती 14, म्हणजे अजूनही 2 मोठे फटके सामन्याचं चित्र पलटू शकतात आणि त्याच इराद्याने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो तो ओमकार। त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या ठिकाणी मान्य श्री सुरेश कृष्णा मोरे, त्याचप्रमाणे शिवाजी चंद्रकांत मोरे साहेब या दोघांचंही या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झाले। आमच्या मान्यवर कक्षामध्ये त्यांचं सुद्धा स्वागत असेल। त्यांना विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे। या स्पर्धेसाठी उपस्थित राहून आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात यासाठी आम्ही आपले आभार व्यक्त करतोय। खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय, दबावाखाली पाहायला मिळतोय आणि तीच चुकी करताना पाहायला मिळतोय। अवांतर धावसंख्येत मात्र भर घालताना पाहतोय। अवांतर धावसंख्येने धावसंख्या बदललेली आपल्याला पाहायला मिळते। 15 ही धावसंख्या, म्हणजेच 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल। 10 चेंडूंमध्ये धावा करायचे ते 13। यावेळी पुन्हा एकदा अवांतर, म्हणजेच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचा प्रयत्न करतोय गोलंदाज, परंतु वारंवार मात्र अतिरिक्त धावसंख्येत भर घालताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज हरी। पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येने धावफलक बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय 16 ही धावसंख्या। 10 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी आणि आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय। आमचं मान्यवर कक्ष सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीने भरून गेले आणि नक्कीच या ठिकाणी क्रीडा रसिक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि इथे पुन्हा एकदा कणकणीत षटकार, सगळ्या मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं स्वागत करणारा असा फटका आपण पाहिला फलंदाज ओमकार याच्या बॅटमधून आणि नक्कीच या ठिकाणी समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय। 22 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे, म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज। यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आणि पंच नो म्हणून घोषित करतायत। नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पार, म्हणजेच 5 धावा धावफलकावरती लागतील। म्हणजे आता नाममात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असेल, कारण कंपल्सरी चेस करणं गरजेचं असेल या स्पर्धेमध्ये। श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025चा आपण थरार अनुभवतोय। रविवारचा दिवस आणि रविवारच्या दिवशी गुढीपाडव्याचा दिवस, म्हणजेच मराठी नूतन वर्षाचा दिवस आणि या नवीन वर्षा दिवशीच या स्पर्धेचा अंतिम दिवस, म्हणजेच या मराठी नवीन वर्षामध्ये पहिल्या चषकावरती नाव कोरण्याचा प्रत्येक संघाचा मानस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि यासाठी प्रत्येक संघ यासाठी झगडताना आपल्याला पाहायला मिळेल। तर या ठिकाणी नक्कीच सोनाट संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतोय। आमच्या कमिटीच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय आणि हातलट संघाचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन एक चांगला खेळ दाखवला, प्रामाणिकपणाने एक खेळ केला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली। यासाठी आम्ही सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतोय। आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। तरी थोड्या वेळाने आपल्याला सुद्धा आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे संपूर्ण संघ घेऊन। या अगोदर NKCC संघ
NKCC आहेर संघाला सुद्धा विनंती असेल की आपला संपूर्ण संघ या ठिकाणी येऊन आमच्या वतीने जो आपला सन्मान केला जाईल तो आपल्याला स्वीकारायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीर ठरतो तो प्रथमेश याला विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी घेऊन जायचा आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते तो आपल्याला दिला जाईल. प्रथमेशाला विनंती असेल आताच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. श्री केदारेश्वर जनकल्याण मंडळ हरचंदी मुंबई रजिस्टर्ड अध्यक्ष माननीय श्री विजय मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रथमेशाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. प्रथमेशाला विनंती असेल की आपण लगेचच आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. यानंतर होणारा सामना दुधगाव विरुद्ध PCC पाली. दुधगाव संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. प्रथमेशाचं या ठिकाणी आम्ही मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीरचा पुरस्कार आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्थातच या मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री विजय मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन त्याला पुरस्कृत केले जाते. हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रथमेश आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय कमिटीच्या वतीने आणि मान्यवरांचे सुद्धा आम्ही लाख लाख आभार मानतोय. आपण प्रत्येक वेळी या स्पर्धेसाठी सहकार्य करत असतात. आपल्या सहकार्यातून संकल्पनेतून ही मोठी भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 यानंतर होणारा सामना दुधगाव विरुद्ध PCC पाली. तर या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी माझे साथी समालोचक अर्थातच मानस सर यांना मी मायक्रोफोन सुपूर्द करेन आणि मी स्वतः राजेश पाताडे थोड्या वेळासाठी रजा घेतो. धन्यवाद. तर यानंतर आमच्या मान्यवर कक्षामध्ये एक सन्मान होतो अर्थातच NKCC आहेर संघाचा. या संघाने या स्पर्धेत सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवली होती. यासाठी NKCC आहेर संघाचा या ठिकाणी सन्मान केला जातो आणि हा सन्मान अर्थातच आमचे मान्यवर मंगेश दादा सकपाल साहेब शिवसेना शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 160 चांदिवली विधानसभा यांच्या शुभ हस्ते NKCC आहेर संघाचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. तर NKCC संघाला विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे. या ठिकाणी आपला सत्कार केला जातोय. खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला तर त्याचप्रमाणे मान्यवरांचे सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धन्यवाद राजेश सर. हातलोट संघाला विनंती आहे की हातलोट संघ आपण आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यावं. चला दोन्ही टीमने आपले 12वे खेळाडू लगेच आमच्या समवेत या ठिकाणी पाठवून द्यायचं विनंती असेल. गोलंदाजी करणारा संघ आणि बॅटिंग करणारा संघ आपण आपले 12th मॅन लगेच पाठवा कारण खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे विनंती असेल. हातलोट संघाला विनंती आहे की आपण आपला जो सन्मान चिन्ह आहे तो घेण्यासाठी यावं. आपला सन्मान घेण्यासाठी या. त्यांना मागील मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु क्रिकेटचा खेळ म्हटलं की विजय आणि पराजय या नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणीतरी एक जिंकत असतं कोणीतरी एक पराभूत होत असतं परंतु मैदानाच्या आतमध्ये आपले 100% प्रयत्न गावाच्या नावासाठी करणं फार महत्त्वाचं आहे. ते केले हातलोट संघाने परंतु त्यांना पराभवाला सामोरं जावं लागतंय. मी माजी अध्यक्ष DN मोरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हातलोट संघाला सन्मानित करावं. त्यांचा संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेमध्ये इथे संपला आहे परंतु पुढील वाटचालीसाठी आपण हातलोट संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि त्या हातलोट संघाचा सन्मान मात्र माजी अध्यक्ष DN मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. बघा मी मगाशी सांगितलं दोन्ही टीमने आपले एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. खेळाडूंची नावं माहिती नाहीयेत. कोण गोलंदाज आहे कोण फलंदाज आहे नावं करणं महत्त्वाचं आहे. सचिन गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. P1चं पहिलं षटक. विशाल आणि विजय
सलामीची जोडी आहे. पहिला